नागपूरमध्ये सध्या काँग्रेसची बैठक सुरू आहे। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या काँग्रेस आता ही बैठक घेत आहे। काँग्रेसचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये, त्यामुळे या बैठकीमधून नेमका कोण उमेदवार आहे त्याच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं। 3 वाजेपर्यंतची मुदत आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची आणि त्याआधी नागपूरमध्ये काँग्रेसची सुरू असणारी ही बैठक आणि त्यातले हे अपडेट्स आपण घेतोय। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या एकूण 8 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेलेल्या आहेत। त्यापैकी 5 ठिकाणचे उमेदवार सध्या काँग्रेसने निश्चित केले आहेत। उरलेल्या 3 ठिकाणचे उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाही आहेत। विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची एक विशेष बैठक नागपुरातील रवी भवन येथील कॉटेज नंबर 12 मध्ये सुरू आहे। या बैठकीमध्ये काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मातब्बर नेते सुनील केदार यांच्यासह नागपूर शहराचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी आमदार राजेंद्र मुडक आणि यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस असे अनेक जे नेते जे आहेत ते उपस्थित आहे आणि या सर्वांच्या बैठकीमध्ये आज जो उमेदवार जो आहे काँग्रेसचा तो निश्चित होण्याची शक्यता आहे। खरं पाहिलं तर उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र अजूनही काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो निश्चित होऊ शकलेला नाही। मात्र जी काही माहिती मिळत आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागातील एखाद्या कार्यकर्त्याला, पक्षाला एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार आणि पुढील काही वेळामध्येच उमेदवार जो आहे तो निश्चित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपकडून जी मागणी होत होती की यंदा नागपूरची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यात यावी, काँग्रेस पक्षाकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळताना दिसत नाही आणि काँग्रेस जरी मतदान कागदावर काँग्रेसचा कमी दिसत असला तरी काँग्रेस नागपूरमध्ये संघर्ष करण्याच्या मूडमध्ये आहे आणि त्या अनुषंगानेच उमेदवार निश्चित करण्यासाठीची जी बैठक आहे ती रवी भवनमध्ये सध्या सुरू आहे आणि नागपूर जिल्ह्यातील जे प्रमुख जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।